सर आम्ही झोपलो होतो, झोपीच्या भारामध्ये होतो. रात्री 2-2:30 वाजता पाणी घुसलं. म्हणजे आम्हाला काही समजतच नव्हतं सर. म्हणजे लाईट नव्हती गावामध्ये. लहान त्या टायमामध्ये लहान लेकरं, जनावरं हे ते सगळंच होतं. पसारा घरातला. कोणाला धरायचं, कोणाला सोडायचं हे काही समजतच नव्हतं सर. ज्याला लेकरं कोणाला खांद्यावर घेण्याचं, कोणाला असं पकडायचं, असं बायाला म्हाताऱ्या ते घेऊन बाहेर निघून गेल्या. काही लोक अडकले, मरून गेले. सर आमचा चुलता एक होता. त्यांना काढण्यामध्ये आम्ही काही यश मिळालं नाही सर आम्हाला. म्हणजे ते पाण्यातच गेले. 4 बाया इकडे 4 बाया होते. ते बी असंच अडकून पडले, मेले. म्हणजे सर लई व्यवस्था बेकार होती आमची. म्हणजे पायाला चप्पल सुद्धा नव्हती त्या टायमाला. कसं निघलं, काय झालं त्या दिवशी नेमकं? काय म्हणजे साहेब, असंच आम्ही म्हणजे झोपल्या होत्या. आता रात्री 2 वाजता काय समजणार आहे कोणाला. झोपीच्या भारामध्ये होते. अचानक म्हणजे एक दोघं उठतातच की गावामध्ये आता लघवीला, बाथरूमला यायला त्याला. म्हणजे बघले की बाबा पाणी आलं. जिकडं तिकडं काही जण घरोघर जाऊन उठिले पळत जाऊन, बाबा उठा उठा गावात पाणी घुसलंय. आता वाचनाव आपण मरून जाते. मग साहेब आम्ही आता काही समजतच नव्हतं त्या टायमाला आम्हाला. कुठं पळायचं काय नाही आता. म्हणजे गावच्या भोवतालच पण पाणी झालं होतं. फक्त एक गावच्या बाहेर निघायचा रस्ता तेवढा उघडा होता आम्हाला. मग काही मोबाईलचा टॉर्च घेऊन आम्ही गावच्या बाहेर निघालो. तर बी आमचा चुलत भाऊ, अजून आमची चुलत बहिणी ते काही रातभर एका देशमुखाच्या वाड्यावर होते साहेब अडकून. त्याला सकाळी 9-10 वाजता काढलंय बघा साहेब. शासनाने आम्हाला भत्ता देऊ, तुम्हाला वाढीवचा भत्ता देऊ, सामान्याचे तुम्हाला 1.5 लाख देऊ. मग तुम्ही उठा. मग असं सांगितलं होतं. मग आम्हाला शासनाने असं फसवणूक केलं की असं केलं, तुम्हाला पैसे देतो म्हणलं, हे देतो म्हणलं, ते नदीचं तोंड कोंडीलं. मग आम्हाला ऐन टाइमला 2 वाजता उठून टाकून दिलं गावातून. आता कळलं की लग्न होत नाहीत मुलांची. हा, होत नाही साहेब. माझ्या गावामध्ये तुम्हाला सांगतो, आता नाही म्हणलं तर एक 80 ते 90 मुलगा आहे माझ्या वयचा. त्यांचे लग्न होत नाही, त्याला मुली कोणी देत नाही. आणि मुलगी देत असेल, कुठलाही असू द्या व्यक्ती, त्यांना समजेल की बाबा माझी मुलगी कसं देऊ ह्याच्या इथं. माझ्यापाशी आता काहीच नाही, तर मला मुलगी कसं त्यानं देईल? काय चुक आहे सांगा. काय म्हणतात लोक? लोक काय म्हणतात, ह्यांच्यापाशी काय शेत गेलंय, ह्यांच्यापाशी काय म्हणजे कुठली बी काही ह्यांची व्यवस्था नाही, असं म्हणतात लोक. कुठे द्यायला गेले की आता मी मुली बघायला गेलो की बाबा ते म्हणले की आमच्या इथं आले, इथं बाबा यांची कुठलीच काही व्यवस्था नाही, हे शेड मध्ये आहेत. म्हणजे हे लाजाची गोष्टी नाही. मी जे कंडिशन आहे ते सांगतो. माझी असू द्या आणि माझ्या गावाल्याची असू द्या, अशी गोष्टी आहेत. नाव काय म्हणलं तुम्ही? माझं नाव सुधाकर किशन थोटे. माझं नाव सुशीलाबाई केरबा थोटी हसना. हसनाचे हवा मी पाण्यात गेल्या, वाचून आल्या. का हाय काय माय नाही ना, बाप नाही आम्हाला. परदेशी हवा मी. खालं बी नाही म्हणा कोणी, पिलंही नाही म्हणा, काय पाणी नाही प्यायला. आता येळ गेला 2 घागरी पाणी, तिथलं आणि इथलं आणि काय होऊ लागले आम्हाला. अन्न नाही. कोणाच्या बी गावाला गेल तर काय कोणी ये म्हणून कामाला लावतो म्हणायचं नाही, आणि इथं तर काहीच नाही. काय करायचं तुम्ही? उद्योग उद्योग काय शेतातलं काम करत होत्या. खाली शेती करत गेल्या तुटून पैशाने. मालटाल होत गेला, सगळं पाण्यात गेलं. आता काहीच नाही. दादू सगळं कपडा लतापसून गेले. सोयरेदारानं भरती केले. अनुदान काय 1-2 महिने तुम्हीच खाऊ घातल्या सर. आता काय आहे, जसे आहो तसेच हवं. आता वाळून जायचं, आता काही नाही राहिलं. नाही मसनात नेऊन टाकलं तर लई चांगलं झालं. आम्हाला काय तर देतो म्हणले, आम्हाला काहीच नाही. कोण खाल्लं काय नाही. पसारा उचलाय देतो म्हणले, वाडी पलाटाचं देतो म्हणले, घर बांधून देतो म्हणले, काहीच नाही. तर रोज टोपल्यानं पाणी भरून काढल्या. बाजार झोपून आहो आम्ही पाणी शिड मध्ये. अति त्रास आहे आम्हाला. पाणी कुठून आणतात? पाणी जाते खाली, आता कुठं बी आणत्या जाऊन, कुठली बी पाणी आणते. आम्हाला इथं पाणी नाही पियाला. लाईट गेली तर 4-4 घंटे लाईट घरामध्ये, शिड मध्ये लाईट येईना. 1 वर्ष झालं आम्हाला काहीच नाही सर. काय करा, कुठं राहा. आमची काय तर आमची अन्य इथं शिडवाल्या लोकांची अति त्रास आहे साहेब. आम्हाला अति त्रास आहे. आम्हाला कुठंच काय ना. आमचे लेकर बाळ तळ्यातून आल्या तसं आणि कुणा हिरीत टाकून देऊन आम्ही पडत्या. तरी आम्हाला अति त्रास आहे. काहीच नाही आम्हाला. अन्नदान नाही. ते दिलेलं तेच खाले. आतापर्यंत काम नाही, धंदा नाही. आम्हाला कोणी कामाला बोलणार नाही. तुम्ही किती वेळ मला गेला आता मला प्रशासनाच्या काय बी करा. मला एका मुलीचे लग्न झाले. मला काय बी करून आसरा द्या. मला घर कुठं का देईना. मला किती का 1 फलाटाचं 2 फलाटाचं की एका बाजूची का जागा देना. मला जागा द्या. मला दुसरं काय पसारा पैसे मोशाची मी आशा करा नाही. मला फक्त मला कुडी द्या. मला मेलं तर मला मड टाका. एवढं मला काय काय म्हणाले, काय ते खाऊन देईन? कशामुळे देत नाही तुम्हाला? मला नावामध्ये फरकच बसले म्हणायचं. जिथं गेलं तिथं किती म्हणून फिरावं, किती म्हणून पैसा घाला. काय फरक आहे? रोज मंजुरी करा. नवऱ्याच हे बघा ना, इथंच आहे की पुतण्या. तुमचं नावात काय माझं फरक नाव आहे? गोदावरी रामराव इंगोले आहे.
तर त्याचं नाव श्यामराव झालं. श्यामराव झालं तर बी नाव बदलून घेतल्यानंतर मंडळ अधिकारी म्हणले बाबा मी बदलून घेतो, उद्या येतो. मी म्हणले उद्या बी नाही, परवा बी नाही, कवा बी नाही. या भाऊला म्हणा भाऊ मला घर नाही, भाऊ द्या की. त्या कोरोनाच्या भावाला म्हणा भाऊ मला घर द्या की. कोणाकोणाच्या पाया पडू मी, कोणाला बाई माणूस कोण घेऊन जाते, रोज उठून कोण नेते, कोणाचा पुतण्या नेते. दिलं तर मला डिझेलचे पैसे द्या म्हणतात. कोण कसं करू मी, कशी जगू, रोज निंदा जाऊ का, खुरपाय जाऊ का, पोट भरू का, लेकीचं लग्न करू. आता त्यात जावाय गरोदर लेखायचं, आता घर किरायाने घेऊन बाया पण कर म्हणाल्या, करू कसं. आज लेंडी मध्यम प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावातील नागरिकांच्या जे पण निवेदन आहे त्या अनुषंगानं आजच संबंधित गावकरी या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत लेंडीचे, तहसीलदार साहेब, API साहेब आणि आम्ही सविस्तर या ठिकाणी बैठक घेतली. त्यांच्या देखील ज्या पण मागण्या आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. या ठिकाणी जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगानं प्रत्येक विभागानं किती दिवसात कारवाई करणं आणि काय केलं आत्तापर्यंत, ह्या अनुषंगाने आजची ही बैठक झाली. सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावासाठी जी काही संरक्षक भिंत आहे त्या भिंतीच्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना दिल्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी त्या ठिकाणी इस्टिमेट पूर्ण तयार केलेला आहे. आणि आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 31 तारखेला त्यांची नियामक मंडळाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये ते त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवणार आहेत. आणि दुसरा राहिलेला विषय आता अजून एक त्यांचा विषय होता की माऊली मंदिर या ठिकाणी रस्ता मंजूर करून पूर्ण करण्यासंदर्भात आणि बसवानामाळ हे जे पण दोन ज्या वस्ती आहेत माऊली मंदिर आणि बसवानामाळ या मागील जी अतिवृष्टीमुळे किंवा जी घटना घडली त्यामुळे लोकांना नाईलाजास्तव या ठिकाणी त्या ठिकाणी राहावं लागलं. त्या अनुषंगानं देखील त्या ठिकाणी सुविधा देण्याच्या अनुषंगानं पुढील 2 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी दौरा करणार आहोत. त्या अनुषंगाने ज्या पण प्रशासनाच्या मार्फत गोष्टी करण्यात येतील त्या पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. दुसरा राहिला विषय त्यांना सानुग्रह अनुदानाचा विषय होता. सानुग्रह अनुदानाच्या अनुषंगाने आपण 90 ते 95% लोकांना त्या ठिकाणी पैसे वितरित केलेले आहोत. जे पण लोकांना एक 10-12 लोक राहिलेले आहेत हसनाळमध्ये जे पण आहे ते पुढील 8 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. बाकीच्या जे पण बाबी आहेत वयाची 21 वर्ष पूर्ण झालेल्या अवैध मुलांना वाढीव मावेजा द्यावा, पात्र धरणग्रस्तांना 5 लाखाची विशेष आर्थिक मदत देण्यात यावी किंवा वाहतूक भत्ता 1 लाख ही जी त्यांच्या अतिरिक्त मागण्या आहेत त्या मागण्या शासन स्तरावर आम्ही कळवलेल्या आहोत. त्या शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पुढील या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. घटनेनंतर जी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती गावकऱ्यांना टीन शेडमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कंत्राटदार त्यांना इव्हॅक्युलेट करतोय आणि त्यांना सध्या राहिलेलं कुठलंही निवारा नाही. त्यासाठी प्रशासनाने काय केलं, कारण वर्ष उलटतं. जे पण आपण टीन शेड या ठिकाणी उभं केलं होतं ते एक तात्पुरत्या स्वरूपातली आपली व्यवस्था होती. त्या अनुषंगानं आता मागील आपल्या वादळामध्ये टीन शेडला काहीतरी धोका होऊन त्या ठिकाणी आपत्ती होऊ नये ह्या अनुषंगानं प्रशासनाने खबरदारी घेतली होती. पण पुढील 2 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी भेट देणार आहोत. खरोखरच ज्या लोकांना अजून देखील त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही त्या अनुषंगानं आपण पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी करू. सर, घटनेला वर्ष उलटते. आपण प्रत्येक उत्तर असं देत आहे की आता बैठक घेणार आहोत, विभागाच्या बैठकी घेण्यात आलेल्या आहेत, 2 दिवसानंतर भेट देणार आहोत. पावसाळा सुरू झालेला आहे. तशी जर घटना घडली असती आणि मोठा पाऊस आला असता, तलाव फुटला आणि पाणी जमा झालं, नंतर प्रशासन दखल घेणार आहे. नाही, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी मागील वर्षभरामध्ये ज्या होत्या वाढीव अनुदान असेल किंवा सानुग्रह अनुदान असेल किंवा ज्यांचे प्लॉट मंजूर झाले असेल त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत. पण जे पण काही आता पाईपलाईनमध्ये आहेत ज्या गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपण त्याच्यावर निकाली काढू. अजून एक महत्त्वाचा विषय त्यांचा होता की त्यांना जे विस्थापन करायचं त्यांच्या घराचं तात्पुरत्या स्वरूपात, तर त्यांना एक प्रवास भत्ता म्हणून 1 लाख रुपये देण्यात यावे. त्या संदर्भात शासन तोच त्यांची जी काही मुळात मागणी आहे 1 लाख रुपये वाहतूक भत्त्याची ते मध्ये अजून कुठला शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही. मुळात जो 1999चा जो काही कायदा आहे त्यामध्ये प्रकल्पग्रस्त बाधित लोकांसाठी वाहतुकीसाठी 10,000 रुपयाची तरतूद होती. पण तो ॲडिशनल त्यांची जी मागणी आहे ती आपण शासन स्तराला कळवलेली आहे. त्याच्यावर निर्णय झाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी आपण केलं. गेल्या वर्षीच्या घटनेचा विचार करता यावर्षी जर तशी पुनरावृत्ती झाली तर जे बॅकवॉटरमध्ये इतरही गावं आहेत त्यासाठी प्रशासन नेमकं काय प्रिकॉशन घेईल? आता या ठिकाणी जे पण या ठिकाणी पुनर्वसन गावातील सर्व नागरिक आहेत यांनी प्रशासनाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहेत. आता रावणगाव आणि हसनाळ ज्या ठिकाणी मागील वेळी खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं, आता मूळ गावामध्ये कोणी या ठिकाणी राहत नाहीत. राहायला भिंगोली गावामध्ये पण राहत नाहीत. बऱ्यापैकी 99% लोक हे सुरक्षित स्थळी या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.